मुंबईसह उपनगरामध्ये आज जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी सखल भागात पाणीही साचलंय, तर मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झालाय। गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन आता जिल्हा प्रशासनानं केलंय। मुंबईकरांना मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाचा दिवस आहे आणि आज चाकरमान्यांची मोठी अडचण होते, कारण सकाळपासून सखल भागामध्ये पाणी साचलंय। रेल्वेच्या तीनही लाईन्स व्यस्त आहेत, तसंच महामार्गावर सुद्धा सखल भागामध्ये पाणी साचलंय। मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तसंच भरतीची वेळ असल्यानं समुद्रामध्ये उंचीच्या लाटा सुद्धा उसळणार आहेत। संपूर्ण मुंबईभर पावसाचा आज ऑरेंज अलर्ट आहे। आपण पाहू शकतोय वाहनांना वाहन चालवताना सुद्धा मोठा अडथळा येतोय। आपण थेट जातोय दादर चौपाटीवर, त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत। वैदेही, काय आहे परिस्थिती? नक्कीच आपण बघतोय की सध्या मुंबई आणि परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की समुद्र किनाऱ्यावर कोणी जाऊ नका असा सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आज दुपारी 12:40 जवळपास 4.66 मीटर उंचीच्या लाटा या समुद्रामध्ये उसळणार आहेत। त्याच्यामुळे निश्चितच समुद्र किनाऱ्यावर जाणं धोकादायक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पण तत्पूर्वी आपण बघतोय की किती मोठ्या लाटा या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावर धडकत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे ऑरेंज अलर्ट एकीकडे आहे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी परिसरामध्ये हा ऑरेंज अलर्ट आहे। त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीला अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आणि किनारपट्टी परिसरामध्ये कोणी जाऊ नका, कारण वेगानं वारे देखील या ठिकाणी सध्या वाहताना पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच एक सतर्कतेचा इशारा सध्या या ठिकाणी देण्यात आलेला आहे। धन्यवाद वैदेही। आपण पाहू शकतोय की मोठ्या लाटा असल्यानं नागरिकांना समुद्र किनारी जाणं टाळावं आणि काळजी घ्यावी। आज 4 दिवस समुद्रामध्ये मोठी भरती असणार आहे। 25 जुलैला दुपारी 12:40 4.66 मीटरच्या लाटा आहेत, तर 26 जुलैला दुपारी 1:20 4.67 मीटर इतक्या उंचीच्या लाटा येणार आहेत। तसंच 27 जुलै रोजी दुपारी 1:65 लाटांची उंची असणार आहे 4.60 मीटर इतकी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।